मयूराख्यो अर्धचन्द्रश्च अरालः शुकतुण्डकः मुष्टिश्च शिखराख्यश्च कपित्थकटकामुखः सूची चन्द्रकला पद्मकोश सर्पशिरस्तथा मृगशीर्ष सिंहमुख कांगुलश्च अलपद्मकः. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. भारत हा कलाप्रधान देश आहे आणि प्रत्येक राज्यातून वेगवेगळ्या कला भारतामध्ये जोपासल्या जातात. अशाच एका कलेच्या मंदिरामध्ये आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर आज आपण भेटणार आहोत साक्षात आदरणीय गुरूंना. नमस्कार, मी तेजस्विनी लिले. गेली जवळजवळ 45हून जास्ती वर्ष मी भरतनाट्यम शिकते आहे आणि शिकवते. ॲक्च्युली शिकण्याला माझ्या जवळजवळ आता म्हणता येईल की 57-58 वर्ष झाली आणि शिकवायला सुरुवात करून 46 वर्ष झाली असते. नमस्कार, मी ग्रीष्मा लेले. माझ्या गुरु तेजस्विनी लेले आणि माझी आईसुद्धा तेजस्विनी लेलेच आहे. आम्ही दोघीजणी मिळून आता तंजावर नृत्य शाळेमध्ये डान्स क्लासेस भरतनाट्यम शिकवतो. गेले 45 वर्ष हे आमचं 46th इयर आहे, जेव्हा आम्ही हा एक नवीन फेस्टिवल करायला सुरुवात करतो आहोत. आज या आदरणीय गुरूंना भेटून खरं तर खूप वेगळी एक भावना येते. कारण आपण नृत्यकला ही टी व्हीवरती बघतो किंवा स्टेजवरती बघतो, शाळेपासून बघत आलो, पण इतक्या जवळून आज मला अनुभवायला मिळतं आहे. या गुरूंच्या समोर बसून खरं तर मला खूप छान वाटतं आहे. आज आपण यांच्यावर गप्पा मारणार आहोत. तर मला हे जाणून घ्यायचं आहे की ही नृत्यशाळा कितव्या साली तुम्ही सुरू केलीत, कसा प्रवास सुरू झाला? तर मी माझे गुरु पंडित वेणुगोपाल पिल्ले यांच्याकडे अरंगेत्रम वगैरे केलं आणि आत्तासुद्धा मी त्यांच्याकडे शिकते. आणि त्यांचे गुरु म्हणजे माझेही महागुरु पितामह आचार्य पार्वती कुमार यांच्याकडे मी तेव्हाच शिकायला लागले. आणि तेव्हा त्यांनीच मी एक 15 वर्षाची झाल्यानंतर मला म्हटलं की आता तुला शिकवायला सुरुवात करायला हरकत नाही. इंग्लिशमध्ये किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये एक कॉन्सेप्ट आहे लर्निंग थ्रू टीचिंग, असा तो त्यांच्याकडे खूप वेळा केला जातो हा प्रयोग. तसंच त्याच धर्तीवर मला माझ्या गुरुजींनी सांगितलं की आता तू शिकवायला सुरुवात कर आणि बाकी शिक्षण चालू राहील, त्याच्याबरोबर हेही शिकणं वेगळं होईल. पण फॉर्मली मी अशी सुरुवात केली बोर्ड वगैरे लावून ते 1980 साली. अच्छा. माझ्या लग्नाच्या आधीपासून मी सुरुवात केली होती शिकवायला. आणि आता गेल्या वर्षी 2025 साली आमच्या क्लासला 45 वर्ष पूर्ण झाले. खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन या प्रवासासाठी. धन्यवाद. आणि मग ग्रीष्मा मॅमकडे ही आवड कशी निर्माण झाली? म्हणजे तुम्हाला नृत्य शिकताना आणि शिकवताना बघून त्यांच्याकडे ही आवड निर्माण झाली, त्यांचा अनुभव काय होता हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. ॲक्च्युली सांगायचं ना तर इनिशियली सबकॉन्शियस लर्निंगच जास्ती होतं. कारण लहानपणी माझे क्लासेस होते ते अशी वेगळं कुठे आमचा स्टुडिओ होता किंवा असं काही नव्हतं. हे तेव्हा ती घरातूनच सुरुवात झाली होती, त्यामुळे घरात आम्ही असायचोच. त्यामुळे कंटिन्युअसली शिकवत असताना बाजूला बसून काहीतरी आपण खेळत असताना काहीतरी कानावर पडत असताना ती सुरुवात झाली. आणि मग फॉर्मल ट्रेनिंग प्रॉपरली 6व्या वर्षी जसं बाकीच्या मुलांचं करतात तसं मी ॲज अ स्टुडंट शिकायला सुरुवात केली. तेव्हा काही म्हणजे असा काही वेगळा विचार किंवा असा नव्हता. पण करत करत आय थिंक 7वी-8वीमध्ये आम्ही प्रोग्राम्स करायला आय थिंक माबरोबर ग्रुपमध्ये आम्ही जे सगळ्या तिच्या स्टुडंट्स होतो, आम्ही सगळ्या वयाच्या एकत्र होतो मैत्रिणी, आणि ते आम्ही सगळे परफॉर्म करायला लागलो. आणि मग त्याची मजा यायला लागली, त्याची आवड निर्माण झाली. आणि मग जेव्हा कॉलेजमध्ये जायचं होतं तेव्हा ॲक्च्युली डिसिजन घेण्याची वेळ आली की आता काय करायचं आहे. अच्छा. तेव्हा मग असा विचार केला की इथे म्हणजे खूप आवडतं पण आहे आणि ह्याच्यामध्ये मला एक आपण ज्याला मेंटॉर म्हणतो तोही माझ्याकडे घरीच आहे. बरोबर. तर नक्कीच ह्याच्यामध्ये सक्सेस मिळण्याचे चान्सेस आपल्याला चांगले असू शकतात जर मेहनत घेतली तर. त्यामुळे मग त्यावेळी तो डिसिजन घेऊन आम्ही सुरुवात केली. अच्छा.
आणि Great. मग तेव्हा मग ती करिअर म्हणून घ्यायची असं ठरवलं. वा, म्हणजे म्हणतात ना, जेव्हा आपलं पॅशन असतं तेच आपलं प्रोफेशन होतं, ते आणखीन स्ट्रॉंग होऊन जातं. येस, आणि एस्पेशली वेन यू हॅव अ मेंटॉर ॲट होम. ॲट होम. आणि आईपेक्षा ग्रेट मेंटॉर आपल्याला कुठे जगाच्या पाठीवर मिळत नाही. याच्यामध्ये मी आणखीन एक गोष्ट नक्कीच, add, नक्कीच, करते, नक्कीच. की प्रत्येक आईची सुप्त इच्छा असते की आपली मुलगी आपल्या ह्याच्यामध्ये क्षेत्रात पुढे काहीतरी जावं. अर्थात म्हणजे पालक म्हणून आपण ते काही त्यांच्यावर फोर्स करत नाही, पण अगदी लहानपणापासून म्हणजे डान्स शिकण्याच्या आधीच एखाद वर्षसुद्धा असं म्हणायला हरकत नाही, ती ज्या आमच्या प्रोग्राम्स करता ज्या गायच्या गुरु श्रीमती लक्ष्मी पार्थसारथी, तर त्यांचं गाणं तिने ऐकलं अच्छा. आणि तिने म्हटलं मला ह्यांच्याकडे गाणं शिकायला आवडेल. आणि मला अतिशय आनंद झाला, कारण कर्नाटिक गाणं तिला मनापासून आवडलं आणि ती भरतनाट्यमला किंवा नृत्याला अत्यंत आवश्यक पोषक असं गाणं असतं. गायन कला ही नर्तन कलेला अत्यंत आवश्यक अंग आहे त्याचं. अच्छा. आणि तिने कर्नाटिक संगीतच चूज केलं की जे आम्हाला भरतनाट्यमला उपयोगी पडेल. क्या तर बात तोही आहे. तिच्याकडे बेस चांगला तयार झाला तितक्या वर्षात. म्हणजे डान्सचा जसा बेस तयार झाला तसा तिचा गाण्याचाही शास्त्रीय संगीताची बैठक तयार झाली. क्या बात आहे. मग तुम्ही गाण्याचे क्लासेस वगैरे पण घेता की फक्त भरतनाट्यमच आहे? सो काय म्हणतात त्याला, एक प्रायमरी प्रोफेशन ज्याला म्हणतो ते ॲज अ डान्स टीचर आणि डान्स परफॉर्मर म्हणूनच आहे. आणि सेकंड प्रोफेशन ज्याला म्हणतो सपोर्टिंग प्रोफेशन असं म्हणून गाणं घेतो. सो गाणं शिकवते, माझ्या स्वतःच्या स्टुडंट्स आहेत, नाही आहेत असं नाही आहे. अच्छा. पण गाण्याकडे मी जास्ती ह्यानी बघते की गाणं गाण्याकरता, त्यामुळे मी वोकल सपोर्ट जास्ती देते फॉर भरतनाट्यम रिसायटल्स. त्यामुळे आमच्या तर सगळ्या प्रोग्राम्सना गाणं मी स्वतःच गाते. पण ऑल्सो जे बाकी कांदिवलीमध्ये म्हणा, बोरिवलीमध्ये वगैरे सुद्धा काही डान्स क्लासेस आहेत जिथे सुद्धा मी ॲज अ वोकल सपोर्ट जो रिसायटल्सना लागतो, डान्स रिसायटल्सना, त्याच्याकरता मी गाते. कारण म्हणतात ना की मी म्हटलं तसं की आई मेंटॉर असल्याचा जो फायदा होतो की ते तिला जे विजन होतं की जर डान्स करायचा असेल तर गाण्याची समज असेल तर नृत्यामधून ते गाणं तुमच्या प्रत्येक मुवमेंटला कसं अगदी एकत्र होऊन येतं आहे ते पण जाणवतं. आणि सिमिलरली गाणं गाताना सुद्धा हा जो डान्स येतो आहे त्यामुळे डान्सचे एक्झॅक्ट बीट्स कुठे काय पकडायचे आहेत, कुठे तो हा पंच पाहिजे, कुठे नको आहे, त्या सगळ्या गोष्टींचा मला त्याच्यामध्ये दोन्ही एकामेकांना प्रचंड उपयोग होतो. त्यामुळे गाण्यामध्ये जास्ती गाणं स्वतः मी गाण्याकरता जास्ती करते. क्लासेस थोडेसे आहेत, खूप मोठं ॲज अ प्रोफेशन ते खूप मोठं नाही आहे, ऑन अ स्मॉल स्केल आहे. अच्छा. पण गाणं आणि डान्स शिकवणं हे जास्ती मोठं आहे. अच्छा. आणि आता खास म्हणजे म्हणतात ना, आज आपली जी भेट झालेली आहे, ऑफकोर्स तंजावूर नृत्यशाळेच्या बद्दल तर आपण जाणून घेतोच आहोत, पण तुम्ही एक म्हणतात ना, एक पुढचं पाऊल म्हणून काही ठरवलं आहे, त्याच्याविषयी आज आम्हाला जाणायचं आहे. जे येत्या 22 तारखेसाठी तुम्ही अनाऊन्स करणार आहात, त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. मगाशी म्हटल्याप्रमाणे आता आमची 45 वर्ष पूर्ण झाली. ह्याच्यामध्ये माझे सोलो परफॉर्मन्सेस, नंतर ग्रीष्मानी जॉईन केल्यावर माय लेकींचे मदर डॉटर टीम म्हणून तर आम्ही असंख्य प्रोग्राम्स केलेत आणि वर्ल्ड ओव्हर केलेत. नुसतंच भारतात असं नाही, बरीच आरंगेत्रम्स झालीत. म्हणजे जवळजवळ 70-75 आमची आरंगेत्रम्स पण झालीत. विशारद करण्याकरता सुद्धा 1000च्या वर मुली आमच्याकडे विशारद झाल्यात. पण जेव्हा ॲक्च्युली मी 60 वर्षाची झाली आणि 60 वर्षाची होता माझ्या मनात यायला लागलं की आता किती म्हटलं तरी मी सिनियर होणार आहे हे मला ॲक्सेप्ट करायलाच हवं. आणि मग एक सिनियर आर्टिस्ट म्हणून मला असं वाटलं की मी जेव्हा तरुण होते आणि जेव्हा माझं स्ट्रगलिंग चाललेलं होतं इथे येण्याकरता, तिथे माझं नाव व्हावं, माझं पाय इथे उभं राहिल्या म्हणजे पाय रोवावेत या क्षेत्रामध्ये, आणि ॲज अ परफॉर्मर मोर दॅन अ टीचर ॲज अ परफॉर्मर खरंच स्ट्रगलिंग खूप असतं आमच्या क्षेत्रामध्ये किंवा बाकीच्या क्षेत्रांइतकंच. त्यावेळी मला असं वाटलं की एक माझी नैतिक जबाबदारी होते की आपण आपल्या म्हणजे माझ्याकडून किंवा आपल्या नृत्यशाळेकडून आपण एक प्लॅटफॉर्म उदयोन्मुख कलाकारांकरता
उपलब्ध करून द्यावा. आणि दुसरं असंही झालं की पार्ल्यामध्ये किंवा थोडं बहुत मुंबईत, पण पार्ल्यामध्ये तर नक्कीच आमच्या, की भरतनाट्यम आणि कथक या दोन्ही नृत्यशैलीच जास्ती प्रचलित आहेत. ओडिसी, मोहिनीअट्टम, मणिपुरी ह्याच्याबद्दलचं एक्सपोजर खूपच कमी आहे लोकांना. आणि तसंच मग आमच्याही शिष्यांना त्याचं एक्सपोजर खूपच कमी आहे. तर आम्ही जेव्हा हे फेस्टिवल करायचं ठरवलं तेव्हा ग्रीष्माच्या आणि माझ्या मनात असं आलं की एक अपकमिंग आर्टिस्ट करता एक प्लॅटफॉर्म होईल उपलब्ध, आणि दुसरा थोडासा असं म्हणता येईल की सेल्फिशली असंही वाटलं की आमच्या शिष्यांना वेगळ्या वेगळ्या नृत्यशैली अगदी आपल्या गावात मध्ये बसून, म्हणजे म्हणतात तसं घर बसल्या बसून लाईव्ह बघता येईल. कारण टी व्हीवर बघणं गोष्ट वेगळी आणि ॲक्च्युली स्टेजवर ते बघणं आणि ते समजणं ही गोष्ट वेगळी. अशा याने आम्ही ती विचार केला की आपण आता एक उदयोन्मुख कलाकारांकरता करावा. आणि मग तशाच याने तो उदित उत्सव म्हणजे रायझिंग, अशा ह्याने तो आम्ही उदित उत्सव असा फेस्टिवल रायझिंग टॅलेंट्स अशा ह्याने आम्ही तो केला. आत्ता आमचा या शनिवारीच आहे, म्हणजे आता आमचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे. या शनिवारी म्हणजे 22 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 वाजता सावरकर केंद्रामध्ये, आता त्यांचं मिनी थिएटर खूप सुंदर आहे. आमच्या सगळ्या ह्याला अगदी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी आम्हाला उपलब्ध करून दिल्या त्यांनी, आणि मॅनेजमेंट पण खूप छान आहे. तर तिकडे आम्ही ते करतो आहोत. आणि आम्ही 4 नृत्यशैली आम्ही करणार आहोत. अर्थातच आमची स्वतःची भरतनाट्यमची करणार आहोत. त्याच्यानंतर होईल मोहिनीअट्टम, जिथं खूपच कमी केलं जातं. तर आणि खूप छान ग्रेसफुल आहे, वेगळी शैली आहे ती साऊथमधली, केरळमधली. मग ओडिसी, आणि त्यामुळे एक भारताचं वेगळं टोक आहे त्याच्यामध्ये. आणि कथक, अशा आम्ही 4 नृत्यशैली 4 विद्यार्थिनी आम्ही सादर करणार आहोत. म्हणजे आमच्या नृत्यशाळेच्या आहेत त्या 2 आणि इतर नृत्यशाळेची 1 असं मिळून 5 विद्यार्थिनी आम्ही करू. आणि त्याच्याबरोबर एक आवश्यक गोष्ट आहे की गुरूंनी ज्यांना रेकमेंड केलेलं आहे अशाच विद्यार्थिनींना आम्ही इथे प्राधान्य आम्ही देतो आहोत. कारण गुरूंचा आशीर्वाद असणं केव्हाही कुठल्याही परफॉर्मन्सला आवश्यक आहे. म्हणून तेही तिथे उपस्थित असतील आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या शिष्या या डान्स प्रेझेंट करतील. क्या बात आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढे तुम्हाला हा कार्यक्रम या व्हिडिओद्वारे पण बघता येणार आहे. I request all the audience to settle down as we'll be starting in 2 minutes. State dignitaries, our beloved Guru Pandit Shri Venugopal Pillai, Guru Jayashri Pillai, esteemed gurus, proud parents, dear participants, and all art lovers gathered here today. A very warm welcome. Hearts full of anticipation. Let's arambha Udit Utsav. Dance is choreographed by Guru Srimati Tejaswini Lele, and to present this combination of sharp and graceful movements, please welcome Aishwarya Gadre and Revati Deshmukh. In Rag Navarasa Kannada, Tal Chatushra Triputa Adi. Once again, please welcome Aishwarya Gadre and Revati Deshmukh with a huge round of applause. Hey,
Kerala. Our next presentation introduces us to Mohiniyattam, one of the India's most graceful classical trance traditions. The name Mohiniyattam literally means the dance of the enchantress. A true solo dance by women, Mohiniyattam is known for its gentle, flowing and graceful movements. Presenting this beautiful art form is Aneri Sheth, a disciple of Guru Mandakini Trivedi. Namaste. The compere is doing a wonderful job, but I just would like to introduce the first piece that Aneri is doing because it's a very unusual piece. It is in a rare tala, Kumbha tala, of 20 beats. The imagery of Ganapati we all know, but this kind of tala challenge is not seen today. Would you like the mic? गणपति जति इन कुंभतालम धितैक धिमृत दंताम दंताम एक दंताम दंते मुखवताम एक दंताम तिंगनेक दंताम धिमिंतक कधीक्य तिंगनेक दंताम ताम ताकुकु दंते मुखवताम ताम ताम तिंगनेकता दंते मुखवता एक दंता दंते मुखवता ताम 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 तक्कधीक्य तक ताकुकु तक तक्कधीक्य एक दंत Before I conclude, I would like to thank Srimati Tejaswini Leleji, Grishma Leleji, and the entire team of Uditsav for giving me this opportunity to present my dance. What a magnificent performance, ma'am. Beautifully done. Thank you so much. We would like to take this opportunity to also offer our gratitude to our beloved Guru, Sir and Jaishniyatai, Sir Pandit Venugopal Pillai and Jaishniyatai Pillai, without whom we would be nothing today. My mom, Tejutai, as we fondly call her, is there, one of the senior students. And today, whatever we are absolutely thankful to them that we are able to do this. It is only because of their blessings that we are able to, arrange for this kind of a festival where they have been inspiring us always, teaching us, and in every aspect been there to support us and to guide us. Mandakini Trivedi.
its cultural beauty, lyrical grace, and deeply rooted connections to devotion. Odissi, one of the oldest classical dance forms of India. Next performer is Rupali Kadam, who has been training under the guidance of Guru Jhelam Paranspe. When I turned 60, I decided that I think I'm a senior person, I'm a senior artist now, and I should do something for the upcoming artists. Because when I was struggling as an upcoming artist, and when I saw Grishma struggling, and now when I see my students struggling to establish themselves, then I promised myself. So I turned 60, 61, 62. Now, please go ahead, I'm not going to tell you. But when we celebrated our 45th year last year, then I promised myself, at least this year, Tanjore Nrityashala should do something for the upcoming artists. So, here it is. I think this is one of my happiest moments of my life, that whatever I promised myself, we could do it. Again, of course, with help of my daughter Grishma and our staff members and our team members of Udit also. But we could do. Namaste, ma'am. Namaste. Can you share your divine experience today? Yeah, it was wonderful. See, the performing arts can only survive if there are performances. And any platform for young people is absolutely essential, otherwise the traditions won't live. So this was very beautiful that all young people danced, and having this intimate audience that's not very judgmental, that's open to beauty, open to nuances and appreciative. So that was very nice. Children also, this is any art form that doesn't include children is, according to me, incomplete. So it was so nice to, for these young people to get a platform that's so non-judgmental, so appreciative. Thank you so much, ma'am, and thank you for your presence, your Thank you to blessings. Tejaswini for organizing this and giving Aneri an opportunity. Thank you, thank you. कसा वाटला आजचा तुम्हाला अनुभव हा आजचा? एकतर तंजावूर नृत्यशाळेचे खूप खूप आभार. हा
अपकमिंग डान्सर्ससाठी इतका छान प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिला आणि त्याच्यात आम्हाला परफॉर्म करायची संधी मिळाली, यासाठी आम्ही खूप खूप ग्रेटफुल आहोत. आम्हाला खूप मजा आली आणि आम्हाला खूप ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स होता. खूप छान वाटलं आणि इतर स्टाईल्ससोबत परफॉर्म करताना खूप आनंदही झाला. नक्कीच. आणि म्हणतात ना, प्रत्येक वयोगटातले आज लोक इथे, म्हणजे मी लहान मुलांपासून ते अगदी सिनियर सिटीजन पर्यंत सगळे इथे होते. जसं सांगितलं की सगळ्यांनाच इथे नृत्यामध्ये एक्सपर्ट नाही आहेत किंवा कोणी जज करू शकत नाही, पण आम्ही सगळ्यांनी हे खूप एन्जॉय केलं. आम्ही खरं तर तुम्हाला थँक्यू म्हणतोय. एवढा ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स एका क्लासिकल डान्सच्या प्रोग्रामसाठी हा खरंच कौतुकास्पद आहे. हो, छान आणि अभिमानाची गोष्ट आहे की अशी संधी मिळाली आणि याला इतका उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू सो मच. नमस्कार. कसं वाटलं आज गुरु आणि शिष्य दोन्हीही एकाच मंचावर? खूपच छान वाटलं. आणि जेव्हा मला तेजूनी फोन केला की असा सौदितोत्सव करते, मला खूप आनंद झाला. कारण ॲक्च्युली आज आलेल्यांपैकी मी आणि उमा आम्ही ऑलरेडी असाच यंग डान्सर्ससाठी महोत्सव करतो आणि तिसरी आता मुंबईतली अजून एक यंग डान्सर्ससाठी महोत्सव करणार, ह्याचा मला खूप आनंद झाला आणि खूप बरं वाटलं आज. आणि किती छान आहे ना, म्हणजे सगळ्या वयोगटातील मुलांना हे Exactly. सांगायला Yes. गेलं तर प्रोत्साहनही आहे. बरोबर. आणि आम्हाला हे गरजेचंही आहे. हो, बरोबर, अगदी खरं आहे. आणि आज जे त्यांनी सांगितलं की येऊन इथे आपापल्या डान्सबद्दल सांगावं, इट्स अ व्हेरी फॅन्टॅस्टिक आयडिया. ते करायला पाहिजे. थँक्यू सो मच तुमच्या प्रेझेन्ससाठी पण, तुमच्या ब्लेसिंगसाठी पण. मी मुळात शिकले, मी ज्यांची आजन्म ऋणी आहे ते मुळात शिकले ती पंडित वेणुगोपाल पिल्लई आणि गुरु श्रीमती जयश्रीताई पिल्लई यांच्याकडे माझं आरंगेत्रमपासून सगळं झालं आणि आत्ताही मी यांच्याकडे शिकते. आणि यांचेच गुरु पितामह आचार्य पार्वती कुमार यांच्याकडे पण मी बरंच ॲडव्हान्स आणखीन नृत्याचं शिक्षण घेतलं. तंजावूर नृत्य प्रबंध म्हणून त्यांचा जो मोठं रिसर्च वर्क आहे त्याच्यातले काही डान्सेस शिकले मी. आणि मुख्य म्हणजे मोठी गोष्ट म्हणजे मी आणि माझी मुलगी ग्रीष्मा आम्ही दोघींनी त्यांच्याकडे त्यांचं मोठं काम जे अभिनय दर्पणम या ग्रंथावर केलेलं आहे ते आम्ही दोघीजणी त्यांच्याकडे शिकलो. आणि माझे हे तिसरे गुरु श्री सचिन शंकर, हे उदय शंकर रविशंकर ह्यांचेच भाऊ श्री सचिन शंकर आहेत. ते उदय शंकर स्कूलचे होते आणि त्याच ह्याने ते बॅले करायचे आणि वर्ल्ड ओव्हर त्यांनी बॅलेच केले आणि वर्ल्ड ओव्हर ते म्हणजे खूप मोठी फेमस फिगर होती त्यांच्या काळातली. तर त्यांच्या इकडे मी बऱ्याच वर्ष त्यांची लीडिंग लेडी म्हणून मी त्यांच्याकडे डान्स केला. त्यांच्यातूनही मला खूप त्यांची स्टेज क्राफ्ट आणि प्रोफेशनल असणं, पंक्च्युअलिटी वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी ज्या त्यावेळी आपल्याकडे खरोखरच नव्हत्या, तर त्या मी बऱ्याच त्यांच्याकडून शिकले. स्ट्रगलिंग हे कुठच्याही प्रोफेशनमध्ये असतंच आणि आमच्याही प्रोफेशनमध्ये आहे. पण आजकाल गेले 15 ते 20 वर्षामध्ये हळूहळू करत आता ट्रेंड अशी झालेली आहे की तुम्हाला जर कुठेही परफॉर्म करायचं असेल आणि पर्टिक्युलरली अपकमिंग आर्टिस्टना, तर तुम्हाला स्वतःला जाऊन डोनेशन्स द्यावी लागतात, पे करावं लागतं. त्या म्हणजे अगदी साध्या टेम्पल्समध्ये सुद्धा तुम्हाला जर डान्स करायचा असेल ॲज तुमची सेवा म्हणून किंवा ॲज तुमचं ऑफरिंग म्हणून, तरीसुद्धा विदाऊट डोनेशन तुम्हाला करता येत नाही. तुम्हाला डोनेशन्स देऊनच अपॉर्च्युनिटी मिळते, तरच तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स करता येतो. तर ही जी ट्रेंड आहे ही खूप काय म्हणतात त्याला त्रास देणारी आहे. आम्हाला खालचा खूपच त्रास होता की एखादी जेव्हा डान्सर इतके वर्ष शिकते आणि तिला समजा इफ शी इज फीलिंग लाईक परस्युईंग इट, तर तिला एन्करेजमेंट कशी मिळणार? तिला रिवॉर्ड मिळाल्याशिवाय, आपण काहीतरी केल्याचं रिवॉर्ड मिळाल्याशिवाय एन्करेजिंग कसं होणार? प्रत्येक गोष्ट जर तुम्ही सेल्फलेसली फक्त द्यायची अशाच ह्यानी करायची आणि केली पाहिजे, पण दॅट कॅनॉट बी एव्हरीथिंग. टुडे प्रत्येक माणसाला कसं जगायचं आहे, पुढे त्याचं लिव्हिंग कसं करायचं आहे, हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आम्ही ह्या फेस्टिवलला सुरुवात करताना पहिला ठरवलेला होता की काही झालं तरी इथे आपल्याला जमलं तर आपण 2च आर्टिस्ट बोलवू
आपल्याला जेव्हा जमतील तेव्हा आपण 10 आर्टिस्ट्स बोलवू, पण आपण तेवढेच आर्टिस्ट्स बोलवू जितकं आपल्याला त्यांना रेम्युनरेट करून वी विल बी एबल टू रिवॉर्ड देम फॉर टेकिंग दिस अप आणि ह्या लाईनमध्ये क्लासिकल डान्समध्ये प्रयत्न करण्याकरता आपण एन्करेजमेंटही करायलाच पाहिजे मुलांना. आणि तशा अर्थाने हा उदितोत्सव सुरू केला आहे. ह्या वर्षी फॉर्च्युनेटली आम्हाला 4 आर्टिस्ट्स बोलवता येत आहेत, म्हणजे 4 स्टाईल्सच्या आर्टिस्टना बोलवता येत आहे आणि वी आर एबल टू मॅनेज दिस. सो आम्हाला इच्छा आहे की प्रत्येक वर्षी हे नंबर ऑफ आर्टिस्ट आमचे वाढू शकावेत आणि आम्ही जास्तीत जास्त लोकांना अशा तऱ्हेने एनकरेज करू शकावं. एक थोडीशी अशी आम्हाला खंत असते नेहमी की कधीकधी आईवडील येतात आणि विचारतात साधारण किती सेशन्स लागतील भरतनाट्यम शिकायला. आणि मग म्हणजे पहिल्यांदा हा जेव्हा प्रश्न मी ऐकला तेव्हा मला असा धक्काच बसला. सेशन्स असं झालं की अरे आम्ही वर्षानुवर्ष देतो आणि तुम्ही सेशन्समध्ये मोजताय. पण ते वेगळ्या वेगळ्या ज्या वेस्टर्न स्टाईल्स असतात तर त्याच्यामध्ये ती सेशन्स वाईजच जातं आणि तो त्यांच्या तऱ्हेचा एक त्यांची स्टाईल आहे शिकवण्याची. सो चूक बरोबरपेक्षा ती त्यांची स्टाईल आहे. पण शास्त्रीय कलेला हे कधीच सेशन्समध्ये तर नाहीच मोजलं जात. ह्याच्यामध्ये किती वर्ष तुम्ही आहात ह्याच्यावर तुमचा तेवढा पाया भक्कम होत जातो असंच मानलं जातं. तर आपण आपल्या मुलीला जर आपण 5-6 वर्षापासून शिकवायला सुरुवात केली तर तिचा एक 7व्या वर्षी एक काहीतरी ग्रँड परफॉर्मन्स तिला देता येईल अशी अपेक्षा करणं हे चूक आहे. हां, तिथे एक छोटे छोटे आपले फॅमिली गेट टुगेदर आहे किंवा आपल्या शाळेतली ॲन्युअल डेज असतात त्याच्यामध्ये छोटे छोटे कार्यक्रम म्हणून नाही पण एखाद दुसरा डान्स असा छोटा छोटा करणं ही गोष्ट वेगळी. कारण त्या मुलीला परफॉर्म करणं हे प्रत्येक व्यक्तीची अशी आतून इच्छा असते, त्यामुळे ती दाबून ठेवावी असं नाही आहे. पण तो तेवढाच भाग करावा. काहीतरी आपण भव्य दिव्य करणार आहोत अशी अपेक्षा आपण म्हणण्यापेक्षा आईवडिलांची मुलींकडून जी अपेक्षा असते मुलांकडून जी अपेक्षा असते तशी इतकं करू नये. जसं एक म्हणजे मी सांगू इच्छिते की याच्यामध्ये मोठा फायदा, कारण आपण जेव्हा एखादं प्रोफेशनल ट्रेनिंग घेतो तेव्हा आपण साधारण 10वी किंवा 12वी नंतर सुरुवात करतो. जे आम्ही शास्त्रीय नृत्य किंवा शास्त्रीय कला शिकताना आम्ही वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून सुरुवात करतो. तर आमचा पाया आणखीन भक्कम होतो की नाही. हो, नक्कीच नक्कीच. खूप छान सांगितलं तुम्ही. ती टोटल विचार बदलून आपण शास्त्रीय कलेकडे बघावं. हा कार्यक्रम तंजावूर नृत्यशाळेचा एक अतिशय सुंदर आणि कौतुकास्पद उपक्रम आहे. तेजूताई आणि ग्रीष्माताईंनी नवोदित कलाकारांना आपल्या कलेचा आविष्कार करण्यासाठी आणि त्यांच्या करिअरला नवी दिशा देण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. उगवत्या कलाकारांच्या स्वप्नांना बळ देणारा हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या सुंदर प्रयत्नांना मनपूर्वक शुभेच्छा.